आजकाल सगळीकडे असा प्रश्न विचारला जातोय आणि मीडियामध्ये देखील अशा बातम्या येत आहेत की इराणमध्ये सत्ता नेमकी कुणाच्या ताब्यात आहे. कारण बातम्या अशा येत आहेत की इराणचे प्रेसिडेंट असणाऱ्या मसूद पेजेस्कियान यांच्याकडून तिथल्या IRGCने सत्ता काढून घेतली. खरं तर बातमी अशी असायला पाहिजे की इराणच्या प्रेसिडेंटकडे जेवढी काही उरली सुरली सत्ता होती ती देखील काढून घेतली. कारण प्रत्यक्षात इराणमध्ये जी पॉवर स्ट्रक्चर आहे, ज्या पद्धतीची तिथली रचना आहे, ही रचना जर बघितली तर या प्रेसिडेंटकडे पॉवर होती तरी किती. आणि ऍक्च्युली ज्या बातम्या येत आहेत त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर प्रेसिडेंटचं मग पद गेले का, की प्रेसिडेंटची फक्त पॉवरच गेलेली आहे. नेमकं इराणमध्ये काय चाललंय आणि इराण बद्दल डोनाल्ड ट्रम्प जे बोलतायत, एका वेळेला ते म्हणतायत की आता आम्ही प्रेसिडेंट बरोबर चर्चा करतोय, प्रेसिडेंट चांगले आहेत, मॉडरेट आहेत, त्यांच्याबरोबर बोलतोय वगैरे. पण दुसऱ्या वेळेला ते असंही म्हणतात की इराणवरती आता असे हल्ले करू आणि पुढच्या 2 आठवड्यात युद्ध कम्प्लिटली संपू. नेमकी इराणची सध्या परिस्थिती काय आहे, इराणची पॉवर कुणाच्या हातात आहे, इराणचं पॉवर स्ट्रक्चर नेमकं कसं आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पहिली गोष्ट क्लॅरिफाय करायला पाहिजे ती म्हणजे इराणमध्ये जरीही कोणत्याही प्रकारचं सत्ता हिसकावण्याचं गोष्ट घडलेली असली तरी प्रत्यक्षात ही सत्ता अजूनही प्रेसिडेंट या नावानं पेजेस्कियान यांच्याकडे थोडीफार तरी आहे. म्हणजे टेक्निकली ते अजूनही इराणचे प्रेसिडेंट आहेत, मसूद पेजेस्कियान. पण त्यांच्याकडे जी थोडीफार पॉवर होती, त्यांच्याकडे काही अधिकारी, आपले मंत्री नेमण्याचा वगैरे अधिकार होता, तो अधिकार मात्र आता पूर्णपणे काढून घेतलाय असं बोललं जाते. यासाठी पहिल्यांदा बघायला पाहिजे की इराणचं पॉवर स्ट्रक्चर काय. तर इराणच्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये सर्वात वरती येतात इराणचे सर्वेसर्वा असणारे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनी. आता पूर्वी आयातुल्ला अली खामेनी होते आणि आता त्यांचा मुलगा तिथं आलाय. त्यानंतर मोज्तबा खामेनी हे सुप्रीम लीडर आहेत, म्हणजे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार, फायनल डिसिजन त्यांच्याकडे असतो. त्यांच्या खाली बघितलं तर मग धार्मिक क्लर्जी, ज्याला असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स म्हणतात, ते येतात. त्याचबरोबर येते सिव्हिलियन गव्हर्नमेंट, ज्यामध्ये पार्लमेंट आली, प्रेसिडेंट आला, ते आले. त्याचबरोबर त्यांच्या खाली येते IRGC म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर्ट, आणि त्याशिवाय त्यांच्या हाताखाली ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था वगैरे सगळे येते. शेवटी प्रत्येक गोष्टीतून शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार मात्र सुप्रीम लीडरला म्हणजे मोज्तबा खामेनी यांनाच असणार आहे. आता मग प्रश्न असा पडेल की मोज्तबा खामेनी यांच्या खाली जर हे सगळे असतील तर हे सगळे समान आहेत काय. तर इथं हे लक्षात घ्यायला पाहिजे की इराणच्या या सिस्टीममध्ये IRGC, प्रेसिडेंट, पार्लमेंट हे सगळे एका लाईनमध्ये जर दिसत असले तरी ते सगळे समान नाहीत. इराणमध्ये सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा सुप्रीम लीडर नंतर दुसरा महत्वाचा अधिकार असतो, तो IRGCला म्हणजे तिथल्या आर्मीला किंवा मिलिटरीला असं आपण म्हणू शकतो. IRGC नंतर जे सिव्हिलियन डिसिजन्स असतात, तिथले जे ऍडमिनिस्ट्रेशन, रोजचं जीवन आहे, रोजच्या जीवनामधले जे महत्वाचे निर्णय असतात, कायदे बनवणं वगैरे, हे सगळे निर्णय घेण्याचा किंवा बनवण्याचा अधिकार हा तिथल्या सिव्हिलियन गव्हर्नमेंटला म्हणजेच सरकारला म्हणजेच पेजेस्कियान यांना असणार आहे किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला असणार आहे. पण प्रत्यक्षात जे काही फायनल निर्णय घ्यायचे आहेत, म्हणजे सीज फायर होणार काय, कुठल्या देशांवर हल्ला करायचा, कुठल्या देशांवर हल्ला नाही करायचा, किंवा याच्याशिवाय धार्मिक स्वरूपाचे जे निर्णय असतात, कुठली गोष्ट धर्माच्या विरुद्ध आहे, धर्माच्या अधीन आहे, या सगळ्या गोष्टी ठरवण्याचा फायनल अधिकार इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर्प्सला असणार आहे, अर्थात असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या मदतीनं. आणि यामध्ये शेवटचा निर्णय मोज्तबा खामेनी घेतील. इराणमध्ये कन्स्ट्रक्शन, ऑइल, टेलिकॉम याचा सगळा पैसा IRGC कडे जातो. त्यामुळे IRGC पैशानं पण श्रीमंत आहे आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत पण स्वतंत्र आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे इराणचा प्रेसिडेंट जरी तिथं निवडणुका वगैरे होत असल्या आणि त्या निवडणुकीतून निवडला जात असला तरी प्रत्यक्षात प्रेसिडेंटला तिथला जो सुप्रीम लीडर आहे तो कधीही काढू शकतो, तो अधिकार त्यांच्याजवळ आहे. इराणचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तो छोटे मोठे निर्णय घेऊ शकतो. त्याशिवाय त्यांच्याकडे फॉरेन मिनिस्ट्री असते. फॉरेन मिनिस्टर अब्बास अरागची आहेत, आपल्याला माहिती आहे, ते अनेक राष्ट्रांच्या बरोबर बोलत असतात. याच्याशिवाय जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत ते मेंटेन करायचं काम करतात. त्यामुळे असं बोललं जात होतं की पेजेस्कियान एका गोष्टीसाठी खुश नाही आहेत, ते म्हणजे IRGC ज्या पद्धतीनं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या इस्लामिक राष्ट्रांच्यावरती हल्ले करते आहे, त्याबद्दल पेजेस्कियान आणि IRGC यांच्यामध्ये एक प्रकारचं वादंग निर्माण झालेलं होतं. पेजेस्कियान यांचं म्हणणं असं होतं की या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या वरती म्हणजे UAE, सौदी अरेबिया, कतार यांच्यावरती हल्ले केले जाऊ नयेत, कारण ती आपले शेजारी राष्ट्र आहेत. पण IRGCचं असं म्हणणं आहे की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, त्यामुळे यांच्यावर हल्ला केल्याशिवाय अमेरिकेला फटका बसणार नाही, म्हणून ते हल्ले ते कंटिन्यू करतात. याशिवाय इंटेलिजन्स मिनिस्टर जे होते इस्माईल खतीब, ज्यांचा इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये मागच्या आठवड्यात मृत्यू झाला होता, त्यांच्या जागी आता कुणाची नेमणूक करायची यासाठी पेजेस्कियान यांचं म्हणणं होतं की हुसेन देहगान या व्यक्तीचं त्या ठिकाणी वर्णी लावावी. पण यासाठी आता IRGC तयार नाही आहे. IRGCनं सांगितलं की त्या जागी जो नवीन माणूस येईल
तो IRGCचा असेल, तो सिव्हिलियन गव्हर्नमेंटमधला नसेल. त्यामुळे अशा पद्धतीनं थोडं थोडं करत या प्रेसिडेंटची जी ताकद आहे ती हळूहळू कमी केली जाते. त्यांच्याकडे जे अधिकार आहेत ते कमी केले जातात, पण प्रेसिडेंट अजूनही पॉवरमध्ये आहेत टेक्निकली. मग आता ही सगळी सत्ता आहे कोणाच्या ताब्यात? तर इराणमधले जे आताचे चीफ कमांडर आहेत IRGCचे, त्यांचं नाव आहे अहमद वाहिदी. या अहमद वाहिदी यांच्याकडे आता संपूर्ण सत्ता आहे. हे वाहिदी नाही म्हटलं तरी 1979ला जेव्हा इस्लामिक रिव्हॉल्युशन झाली होती त्यावेळी ते 21 वर्षाचे होते. या इस्लामिक रिव्हॉल्युशनमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. त्यामुळे ते अत्यंत हार्डलायनर आहेत आणि त्यांचं असं मत आहे की इराणनं अण्वस्त्र देखील निर्माण केली पाहिजेत. इराणनं अमेरिकेबरोबर युद्ध करून अमेरिकेला नमवलं पाहिजे. पण इराणनं सीज फायर करता कामा नये, माघार घेता कामा नये, काहीही केलं तरी तत्वांची तडजोड करता कामा नये. त्यामुळे एक हार्डलायनर व्यक्ती आता त्या ठिकाणी आपले सगळे अधिकार वापरतोय किंवा त्याच्या हातात सगळे अधिकार आता एकवटलेले आहेत. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी गोष्टी बोलून त्यांनी घाण केली. त्यांनी काय बोललं तर ते म्हणाले की इराणचे जे नवे प्रेसिडेंट आहेत ते अतिशय चांगले आहेत, ते मॉडरेट आहेत, त्यांना सीज फायर हवाय, पण आम्हाला आमच्या सगळ्या अटी मान्य झाल्याशिवाय आम्ही सीज फायर करणार नाही. या अशा गोष्टी बोलून त्यांनी इराणमध्ये जो एक शांततेचा आवाज होता, जो एक माणूस सगळं काही युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत होता, त्याला एक प्रकारे एक्सपोज केलं आणि कदाचित त्याला एक्सपोज केल्यामुळेच का होईना IRGCनं संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अन्यथा पेजेस्कियान आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत राहिले असते, दुसऱ्या बाजूने IRGC युद्ध करत राहिली असती आणि यामध्ये कुठेतरी डिप्लोमॅटिक मार्गानं म्हणजे चर्चेच्या मार्गानं यामध्ये युद्ध थांबवता आलं असतं, पण प्रत्यक्षात आता ते होताना दिसत नाही. त्यामुळे युद्ध थांबण्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला म्हणत असले की 2-3 आठवड्यामध्ये मी इराणवरती प्रचंड असे हल्ले करणार आहे आणि इराणला अश्मयुगामध्ये ढकलणार आहे. हे सगळं जरी ते म्हणत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी चर्चेची दारं उघडी ठेवायचा प्रयत्न आतापर्यंत केलेला होता. पण आता ते अशा गोष्टी बोलतायत आणि अशा गोष्टी करतायत, त्यामुळे चर्चेची दारं उघडी राहणार नाहीत. कारण तिथं सत्ता आहे ती संपूर्ण IRGCच्या ताब्यात जाते आहे. IRGCनं त्याचा जर कंट्रोल घेतला तर हे युद्ध युद्धाच्याच मार्गाने संपू शकतं. कदाचित इराणला अश्मयुगात ढकलल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही. कारण इराणचा देखील स्वभाव असा आहे की मोडेन पण वाकणार नाही. त्यामुळे नेमकं काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकतं ते आपल्याला समोर बघायला मिळेलच. पण त्याचा फटका मात्र जगाला सगळ्या बसणार आहे आणि तो फटका डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीजचा असणार आहे आणि त्यामुळेच या सगळ्या जगाला हे भोगावं लागणार आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं इराणमध्ये जे नवीन पॉवर शिफ्ट झालाय किंवा पॉवर चेंज होताना दिसतोय याच्यामुळं काय परिणाम होईल? युद्ध लवकर थांबेल की युद्ध अजून पेटेल? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.